गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे शिवना संघर्ष समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पाटबंधारे विभागांतर्गत शिवना टाकळीचं पाणी शिवना नदीला सोडण्यासाठी रास्ता रोको पूर्वतयारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना संघर्ष समितीच्या वतीनं शेतकरी आणि गावकऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। यावेळी लासूर स्टेशन इथं शिवना संघर्ष समितीच्या वतीनं आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंगापूर वैजापूर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागत असून यापूर्वी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु पाणी ज्या शेतकऱ्यांना आणि ज्या गावांना पाणी टंचाईची झळ लागलेली आहे अशा गावांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं। यामुळं संघर्ष समितीच्या वतीनं पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून गोदावरी पाटबंधारे विकास मंडळ कार्यालयावर हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून रास्ता रोको आंदोलन करणार आहेत। यावेळी पूर्वतयारीच्या बैठकीसाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। शिवना नदी काठावरील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की आपल्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरणाचं पाणी आपल्या गंगापूर वैजापूर तालुक्यातील शिवना नदी काठावरील गावांना पिण्यासाठी मिळावं, या मागणीसाठी आपण दिनांक 18/3/2025 रोजी ठीक सकाळी 10 वाजता गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ म्हणजे सिंचन भवन छत्रपती संभाजीनगर येथे भव्य जाहीर रस्ता रोकोचं नियोजन शिवना संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तरी कृपया आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या शिवना टाकळीचं पाणी शिवना नदी पात्राच्या माध्यमातून गंगापूर वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना पिण्यासाठी मिळावं, या हेतूनं या मागणीसाठी आपण सर्व जणांनी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपणास शिवना संघर्ष समितीच्या वतीनं जाहीर विनंती करतो। प्रतिनिधी रमेश नेटके, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।